नमस्कार मित्रांनो, मी कमलाकर शेनॉय परत तुमच्यासमोर आलो आहे. 10 तारखेला मी जनरल मॅनेजर BSTच्या ऑफिसमध्ये त्यांना पूर्व इंटिमेशन देऊन ईमेल पाठवून आणि ॲज पर GR 13/125 त्यांनी तिथे असलंच पाहिजे. ही हॅज गॉट नो एक्सक्यूज टू मेक. त्या तिथून पळून गेल्या असं माझं म्हणणं आहे. आणि त्या मी 2 वेळा जाऊन आलो, दोन्ही वेळा ते नव्हत्या किंवा ते मला म्हणजे AGMकडे पाठवतात. मी त्यांना म्हटलं AGMला दोन्ही पाचुते आणि चौगुले या दोन्ही AGMला भेटलो आहे. त्यांचे धज्जिया काढले, त्यांचे तासून काढले आहे. मी त्यांना उत्तर देता आलं नाही. ते व्हिडिओसुद्धा माझे साईटवर आहेत, मी याच्यात टाकीन पण सुद्धा, की तुम्ही बघा की त्या दोन्ही AGMची मी कशी वाट लावलेली आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी जनरल एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर MSCBची मीटिंग झाली ते सुद्धा मी ह्या पोस्टमध्ये टाकलेलं आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात एक 5-6 डॉक्युमेंट दाखवतो आणि त्यानंतर माझे व्हिडिओ निश्चित बघा. तुम्हाला कळेल की कुठल्याही ऑफिसमध्ये जाऊन कसं बोलावं, काय विचारावं, कुठल्या बॉडी लँग्वेज असावं, हे इम्पॉर्टंट आहे. अजिबात घाबरू नये. आपल्या सेवकाशी बोलताना कॉन्फिडेंटली बोला. हे IAS असतील तरी ते आपले सेवक आहेत. आणि दुर्भाग्याची गोष्ट आहे की आमचे IAS हल्ली खोटं काम करतात, खोटं बोलतात, सर्वच खोटं करतात, सर्वच नाही काही. तर त्यामुळे आपल्याला आता जबरदस्त स्ट्रॉंग होणं हे गरजेचं आहे. मी आता BSTच्या मॅटर्सबद्दल, मी स्मार्ट मीटरबद्दल तुम्हाला 7 ते 7 डॉक्युमेंट या व्हिडिओवर पण दाखवतोय. त्याशिवाय माझे त्या व्हिडिओवर आहेतच आहे. तर ह्यामध्ये काय तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन त्याच्याशी तुम्हाला वापरता येईल. कारण ज्यांच्याशी माझा डायरेक्ट संपर्क नाही आहे, व्हॉट्सअपवर संपर्क नाही, तर ह्या फेसबुकवरून ते व्यवस्थितपणे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन योग्यपणे आर्ग्यू करू शकतील. म्हणून मी हे व्हिडिओ आता केलेला आहे. आता मी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स दाखवतो व त्याचे डिटेल्स सांगतो. हे डॉक्युमेंट आहेत. हे डॉक्युमेंट आहे म्हणजे तुम्ही कॉपी काढू शकता, म्हणून मी हे स्टेबल ठेवलेलं आहे. या डॉक्युमेंटला काय म्हटलं जातं, स्टेट ओन डिस्ट्रीब्युशन कमिशन्स इन्फर्ड टू ॲज डिस्कॉम्स एक्सक्लुडिंग प्रायव्हेट सेक्टर. बघा काय म्हटलं आहे, एक्सक्लुडिंग प्रायव्हेट सेक्टर विल बी एलिजिबल फॉर म्हणजेच काय की ह्या GR प्रमाणे, या सर्क्युलरप्रमाणे टाटा, अडानी, BST, MSCDCL आणि टॉरेंट किंवा असे कुठल्याही प्रायव्हेट कंपनीला RDSS स्कीममध्ये अजिबात स्कोप नाही आणि ते जबरदस्तीने तुमच्याकडे लावू शकत नाही. याची तुम्ही फोटोकॉपी काढावं ही विनंती. आता हे जे आहे ते ह्याचे पण फोटोकॉपी काढावं ही विनंती. मी हे स्टेबल यासाठी ठेवलं आहे की तुम्हाला फोटोकॉपी काढता सोपा होईल. आता ह्याच्यामध्ये चॅप्टर 2 ऑब्जेक्टिव्ह एलिजिबल काय म्हणतंय की त्यांचं रिड्यूस म्हणजे लॉसेस जे आहेत ते 12 ते 15% रिड्यूस करायचे आहेत. म्हणून ते ही गरज आहे. आपले BST, टाटा, अडानी हे सर्व 3 ते 4% म्हणजे 15% जे म्हणतात त्याचेही 25% आपण आहोत. म्हणजे 75% आपण ऑलरेडी कमी आहोत. त्यामुळे स्मार्ट मीटर्स हे आपल्याला लागू शकत नाही. म्हणून हे पण डॉक्युमेंट तुम्ही त्याचा फोटोकॉपी काढून कुठलेही जे समोर येतील त्यांच्याशी वापरावं. हे आहे इलेक्ट्रिसिटी ॲक्ट. हे बघा, इलेक्ट्रिसिटी ॲक्ट सेक्शन 171. हां, इलेक्ट्रिसिटी ॲक्ट सेक्शन 171 की तुम्ही फोटो काढलात का बघा. ओके, मी एवढं थांबलो यासाठी की तुम्हाला फोटो काढता येईल. सर्व्हिस अँड नोटिसेस कशी द्यावी, तर एव्हरी नोटीस ऑर द डॉक्युमेंट अंडर दिस कसं ऑथराइज टू बी ॲड्रेस टू एनी पर्सन मे बी सर्वड ऑन हिम बाय डिलिव्हरिंग द सेम अँड आफ्टर ऑप्टेनिंग. म्हणजे त्यांच्याकडे सिग्नेचर घेऊनच केलं पाहिजे आणि प्रत्येक कन्झ्युमरला गेलं पाहिजे. त्यामुळे 171चाही ऑब्जेक्शन आहे. त्यामुळे हेही तुम्ही त्यांना विचारावा ही तुम्हाला नम्र विनंती. त्याच्यानंतर हे आहे ॲक्सेस टू कन्झ्युमर्स. ह्याचाही फोटो काढून घ्या. व्यवस्थित मी तुम्हाला दाखवतोय फोटो. ॲक्सेस टू कन्झ्युमर्स हे काय आहे, सेक्शन 8.2 नो इन्स्पेक्शन शॅल बी डन बिटवीन सनसेट अँड सनराईज. हे आमचे लोक BSTचे लोक सकाळी 4 आणि 5ला जाऊन मीटर बदली केलेले आहेत त्यांचे सिग्नेचर न घेता. आणि त्याच्यानंतर काय म्हणतं, while seeking entry into the consumer premises, the authorized representatives shall visibly display his name tab, produce the scrutiny proof of identity or authorization of distributor license, and shall inform the consumer of his reason to entry into the premises.
the authorized representative shall also carry the job sheet or work order setting the work to be done at the premises. म्हणजे काय की त्यांनी तुमचे परमिशन घेतल्याशिवाय आत येऊ शकत नाही. त्यांनी तुम्हाला सांगावं ते काय करतात, परंतु आपल्याकडे कोणाचे स्मार्ट मीटर्स उघडे असतील तर बिंदास ते लावून जातात आणि ते चिटकवून जातात. सोसायटीला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही, सोसायटीला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही आपल्याबद्दल त्यांनी कन्सेंट देणं. त्यामुळे सोसायटीने जर कन्सेंट दिलेली असेल तर ते अयोग्य आहे. आपण सोसायटीच्या ज्यांनी सेक्रेटरीवर FIR करू शकता, कारण त्यांना अधिकार नसताना त्यांनी केलंय. त्यानंतर आता हे जे डॉक्युमेंट आहे BSTने आपल्याला दिलेलं आहे आणि ते काय म्हणतात बघा. हे डॉक्युमेंटचं तुम्ही पहिला झेरॉक्स काढून घ्या, म्हणजे फोटो काढून घ्या. आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात की स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे, ते प्रीपेडमध्ये कधी जोडण्यात येतील. खुलासा, संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर स्मार्ट मीटर्स प्रीपेड करण्यात येईल. म्हणजे जे आपल्याला खोटं बोललं जातं की हे पोस्टपेड मीटर आहे, हे प्रीपेड नाही आहे, म्हणजे एकदा सर्वांनी लावलं की ते जबरदस्तीने प्रीपेड करणार, हा क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे. याचे फोटोही काढून ठेवा. हे BSTचे लेटर्स आहेत, ह्याचाही फोटो काढा. हे मला दिलेलं आहे BSTच्या ईमेलनी आणि त्याच्यामध्ये त्यांनी कसं म्हटलंय बघा. ह्याचा पण फोटो काढा व्यवस्थित. फोटो काढला असेल आतापर्यंत असं मी गृहीत धरतो. त्याच्यामध्ये काय म्हटलंय की पार्ट ऑफ द एक्सपेन्सेस विल बी मेट थ्रू ग्रांट रिसीव्ड फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ पॉवर अँड रिमेनिंग एक्सपेन्सेस विल बी क्लेम फ्रॉम ARR. म्हणजे काय की ह्या मीटरचे पैसे आपल्याकडून वसूल केले जाणार आहेत, परंतु आपल्याला खोटं सांगितलं जातं की हे फुकट आहे, हे फुकट आहे, हे खोटं आहे. हेही क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे, हेही आपल्याला विचारा. त्याच्यानंतर हे आहे सेक्शन 45. आपण जरा याची पाहिजे तर कॉपी काढून घ्या, मी यासाठी स्टेबल ठेवतोय. याच्यामध्ये सेक्शन 5ला काय म्हणतंय हे बघा, याचे पण व्यवस्थित करून घ्या की इफ द पर्सन रिक्वायरिंग द सप्लाय इज प्रिपेअर्ड टू टेक द सप्लाय थ्रू अ प्रीपेमेंट मीटर. म्हणजे प्रीपेमेंट मीटर हे आपल्या सोयीचं आहे, आपल्याला पाहिजे तरच घ्यायचं, नाही तर नाही. आणि हे जबरदस्ती मॅन्डेटरी वगैरे म्हणतात, असं कुठल्याही प्रकारचं मॅन्डेटरी नाही. हे आहे सेक्शन 53 ऑफ द इलेक्ट्रिसिटी ऍक्ट. याचा फोटो काढून घ्या. ह्याच्यामध्ये काय म्हटलं जातं की प्रोटेक्टिंग द पब्लिक, त्याच्यानंतर एलिमिनेटिंग रिड्युसिंग ऑफ रिस्क ऑफ पर्सनल इंजुरी. आता ह्यामध्ये त्याच्यामध्ये शॉक्स काय लागतील, आगीचा काय प्रश्न आहे, किंवा ते मीटर एन्व्हायरमेंटला कुठे घातक होतो, ह्याची स्टडी कुठेही आपल्याला दिलेली नाही. याचा फोटो काढून घ्या सर, याचा सर व्यवस्थित फोटो काढून घ्या. ह्या गोष्टीची कुठलीही स्टडी न करता जबरदस्तीने आमच्याशी अवेअरनेस वगैरे काही न करता लावलेलं आहे. त्यामुळे हे स्मार्ट मीटर्स बसवू शकत नाही. आता ह्याचे फोटो पण काढून घ्या. इलेक्ट्रिसिटी ऍक्ट सेक्शन 55 यूज ऑफ मीटर्स आहे. हे फोटो आहे बघा. ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की स्मार्ट मीटर्स इन्स्टॉलेशन ऑफ करेक्ट मीटर म्हटलेलं आहे. इन अकॉर्डन्स विथ इन्स्टॉलेशन ऑफ करेक्ट मीटर्स म्हणजे काय आहे की स्टेट मेट्रोलॉजी डिपार्टमेंटचं सर्टिफिकेशन पाहिजे आणि आपल्या प्रत्येक मीटरवर त्यांनी सील आणि हे केलं पाहिजे, चेक सील्ड अँड करेक्ट असं त्याच्यावर सील असलं पाहिजे. पण कुठलंही सील नसल्यामुळे याच्यामध्ये संपूर्णपणे मॅन्युप्युलेशन होऊ शकतंच आणि करतातच, म्हणून एवढ्या प्रॉब्लेम होत आहे. त्याच्यानंतर डिस्कनेक्शन आहे. सेक्शन 56 ऑफ द काय म्हणतो डिस्कनेक्शन बद्दल काय म्हणतंय हे पाहिजे. याचा फोटो वगैरे काढून घ्या व्यवस्थित की तुमचं फक्त डिस्कनेक्शन जो आहे तो डिफॉल्ट ऑफ पेमेंटसाठी आहे आणि त्याला सुद्धा तुम्हाला 15 दिवसाची नोटीस द्यायला लागते. 1 आणि 2 दिवसाच्या नोटीसवर ते डिस्कनेक्शन करू शकत नाही. आणि सर्वात मुख्य म्हणजे सेक्शन 61, ह्याचा पण फोटो काढून घ्या. फोटो काढला असेल असं मी गृहीत धरतो.
त्याच्यामध्ये काय म्हटलंय, दी फॅक्टर्स विच वुड एनकरेज कॉम्पिटिशन, एफिशियन्सी, इकॉनॉमिकल यूज ऑफ रिसोर्सेस. आता बघा कॉम्पिटिशन कसं होणार, हे जबरदस्तीने एक विशिष्ट टाईपचे स्मार्ट मीटर्स लावायला जबरदस्ती करतात, ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक मीटर सुद्धा हा करेक्ट मीटर आहे. मग त्याच्यामध्ये इकॉनॉमिकल यूज ऑफ रिसोर्सेस. आता इकॉनॉमिकल यूज ऑफ रिसोर्सेस तर धज्जिया म्हणजे वाटच लावून टाकली आहे. आमचे 600 रुपयाचे मीटर 14,000 16,000 रुपयाला आमचे 600 रुपयाचे मीटर 16,000 रुपयाला घेतात. तर त्या हिशोबाने कमीत कमी 3 रुपये पर युनिट भाव कमी झालं पाहिजे. 3 रुपये पर युनिट भाव कमी झालं पाहिजे. आणि त्याच्यावर मग ते काय म्हणतात त्याला, FAC लावतात, विलिंग चार्जेस लावतात आणि टॅक्स लावतात. म्हणजे एकंदरीत आपले कमीत कमी कॉस्ट 4 ते 5 रुपये कमी झाले पाहिजे. हे 5 रुपये कमी करत नाहीत, आपली फसवणूक करतात. आणि त्याशिवाय तुम्हाला मी BSTचं दाखवलंय की सर्व मीटर लागल्यानंतर हे प्रीपेड करणार आहेत. ही फसवणूक केलेली आहे. त्यानंतर आपल्याला हेही म्हणतात की प्रीपेडचं झालं, एफिशियन्सी झालं की हे तुमच्याकडून याचे पैसे आम्ही ARR म्हणजे दर वर्षाला जे MERC कडे हिअरिंग होते त्याच्यामधनं हा खर्च दाखवून तुमचं कॉस्ट पर युनिट किंवा फिक्स्ड कॉस्ट हे वाढवणार. म्हणजे चारही बाजूनी हे आपल्याला बरबाद करण्यासाठी चालू आहे आणि आपण बिनधास्तपणे लढा. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की सेक्शन 70 इलेक्ट्रिसिटी ऍक्ट प्रमाणे सेंट्रल इलेक्ट्रिकल अथॉरिटी बनलेली आहे. म्हणजेच ते सबऑर्डिनेट आहे. सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीचे डायरेक्शन्स कधीही मान्य करायचे नाहीत. सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऍक्ट ही ॲडवायझरी आहे आणि त्यांचं म्हणणं कसं असतं की हे केलं तर बरं होईल, हे केलं तर बरं होईल. पण हे आपले जी नालायक माणसं आहेत, आमचे IAS ऑफिसर, जे जनरल मॅनेजर BST असतील किंवा आमचे टाटा, टोरेंटो, MSCDCL, हे आपल्याला खोटे दर्शवून आपल्याला फसवणूक करतात. म्हणून ह्या सर्व डॉक्युमेंटेशन मी तुम्हाला ह्यासाठी दाखवतोय की तुमचं कॉन्फिडन्स लेवल अतिशय हाय व्हावा. तसेच तुम्हाला मी पहिल्यांदा जे दाखवलेलं आहे की स्मार्ट मीटर्स हे फक्त स्टेट गव्हर्नमेंटला असू शकतं, स्टेट गव्हर्नमेंट. आता हे BSTने मला लिहून दिलेलं आहे, हे पण कधीचं बघा, BSTने 5/3/26 लिहून दिलेलं आहे. याचा पाहिजे फोटो काढा व्यवस्थित. काढलात का तुम्ही? फोटो काढला असेल असं मी गृहीत धरतो. नो, BST इज नॉट अ स्टेट ओन्ड इलेक्ट्रिक कंपनी, इट कम्स अंडर MMC ऍक्ट. म्हणजे असे खोटे डॉक्युमेंट्स करून तुमची फसवणूक जाते. असंच अडाणी, असंच टाटा पॉवर, असंच टॉरेंट हे आपली फसवणूक करत आहेत. त्यामुळे ह्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. पोलीस ह्याच्यामध्ये येऊ शकत नाही. यामध्ये पोलिसांचा दबाव कधीही येऊ शकत नाही. आपण जर तिथे जबरदस्ती करायला तर 112 किंवा 100 किंवा पोलिसांना कॉन्टॅक्ट करून पोलिसांना बोलवून त्यांना पकडा आणि चोरीला आलेल्या ट्रेसपासिंगच्या आणि बाकीच्या जे कंप्लेंट आहेत ते मी तुम्हाला मार्गदर्शन करेल ज्यावेळी तुम्ही कंप्लेंट फाईल कराल त्यावेळेला, की ह्या नालायक लोकांना अजिबात सोडू नका. जसं चोरांशी तुम्ही डिस्कस करता, चोरांशी तुम्ही ज्या प्रकारे वागता त्या प्रकारे वागा, हीच आपल्याला नम्र विनंती आहे. जय हिंद. लढा. स्मार्ट मीटर्स आपल्या विरुद्ध आहेत, संपूर्णपणे लढा. मी सर्व डॉक्युमेंट्स सुद्धा तुम्हाला दाखवले आहेत. माझ्या ह्या पोस्टमध्ये मी सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग पण पाठवलेले आहेत. तुमचे कॉन्फिडन्स जे आहे ते 100% मजबूत करा. जय हिंद.